पीर देखील या मॅच करता पोहोचतात। आपण पाहतोय 2 दिवसापासून एक देखणी स्पर्धा कैलासवासी रामचंद्र परशुराम पाटील कैलासवासी प्रणय रवींद्र गायकर यांच्या स्मरणार्थ 51,000 रुपये उपसरपंच आरके ट्रॉफीमध्ये पुनश्च एकदा जाऊयात। सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। 3 ओव्हरची मॅच आहे। पहिले षटक मेंटेड पॉवर प्लेच असेल। 3 षटकामध्ये पाहायला मिळेल। मैदान 7 मध्ये आहे। टीम गोखेरीकडनं स्ट्रायकर एंड वरती आपण फलंदाज पाहतोय गजेंद्र आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती राहुल। बॉलिंग क्रमांक वरती आहे गोलंदाज हर्षद हेंबाडे आपण पाहतोय। अकलोली ही स्पर्धा आपण पाहतोय आणि मॅच देखील घरचं मैदान घरचं प्रेक्षक पाहत असताना गावदेवी अकलोली त्यांच्या विरोधात मात्र गोखिवरे पुनश्च एकदा तोच लढा लढवावा लागेल। योगेश पाटील आणि टीम बॉलिंग क्रमांकवरती पाहायला मिळणार एक नवीन खेळाडू मात्र खूप चांगल्या पद्धतीनं आजच्या दिवसामध्ये त्याचं परफेक्ट आपण पाहिलं तर एक ऑलराऊंडच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे। जाऊयात तर मॅचच्या दिशेनं बॉलिंग क्रमांकवरती आहे गोलंदाज हर्षद स्ट्रायकर एनवरती आहे गजेंद्र एक हार्ड बॅटर म्हणून या खेळाडू चोळला की पाहतो स्ट्रायकर एनवरती आहे नॉन राहुलला पाहतोय। गेम इज स्टार्ट मॅच इज ऑन ॲज द बेस्ट ऑफ द टीम जीसीसी अकलोली आणि टीम गोखिवरे। पहिला बॉल त्याला सरमारी केले स्लाइस केले बॉल चेंडू निघून चला सरळ मध्ये कव्हरला एवन क्वालिटी डाऊन हिअर बॉडी क्लिअर चौकार 4 धावा। धन्यवाद ते डीजे परफेक्ट पॉईंटचा मात्र एक चांगला स्ट्रोक बनवला खऱ्या अर्थाने या शॉटला बनवलं गेलं थोडंसं मात्र आतमध्ये येऊन केला आणि आपल्या हलक्यात त्यानं पंच केलं चेंडू मात्र सरळ पॉईंटच्या क्षेत्रामध्ये फेकून दिला गेला सरळ मात्र थळमँडला। यावेळी आपण जर पाहिलं तर थोडंसं मात्र गोलंदाज आपण पाहतोय जो मात्र या चेंडूला थोडंसं टर्न करण्याचा प्रयत्न करतोय आणि गुडलान स्पॉटवर चेंडूला परफेक्ट धरलं गेलंय। 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय। स्कोर कार्ड फलकावरती पाहतोय चेंडूला फिरवलं गेलंय फलंदाज पाहू शकाल थोडंसं मात्र ब्रेक करतोय बॉलला। नवीन गोलंदाज जरी असेल तरी मात्र नवीन क्रिकेट नवीन उमेद मैदान 7 मध्ये अकलूलकरांकरता पाहायला मिळतीये। तिसरा बॉल शॉर्ट ऑफ वरती मात्र मिस टायमिंग चेंडू निघून चाललाय पुरच एकदा पाहिलं तर 1 बाउन्स चौकार। उपसरपंच यतीन पाटील यावेळी सिंगल म्हणून काय मिळणार नाहीये कारण डिक्लेअर झोन मध्ये यावेळी पिक करण्याचा प्रयत्न होता चेंडू जायचा एक सिंगल न स्कोर कार्ड 9 आकड्यावरती आहे म्हणजे गोलंदाजी देखील तेवढीच प्रामुख्याने महत्त्वाची ठरती आहे। बॉलिंग मार्कवरती पाहतोय जे फलंदाज पाहिलं तर हर्षद ज्याचं नाव आहे 4 चेंडू आणि धावसंख्या फलकावरती 9 आहे। पहिल्या चेंडूवरती चौकार दुसऱ्या तिसऱ्यावरती चौकार आणि चौथ्यावरती सिंगल पाहतोय। 5वा बॉल दुसरा चेंडू द्या एक देखणी स्पर्धा समोर आपण पाहिलं तर जिथनं प्रवेशद्वार आपण पाहतोय ज्या ठिकाणी नक्कीच बीजेपीचे सर्व कार्यकर्ते देखील पाहतोय आणि चौ बाजूनं मात्र पाहू शकाल चांगल्या पद्धतीनं प्रेक्षणीय स्थान पाहतोय। 5वा बॉल यावेळी थोडासा आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला चेंडूला पाहू शकाल मात्र फटक्यामध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता चेंडू पाहिलं तर मात्र यावेळी कुठेतरी म्हणावं लागेल की नक्कीच नशिबाने साथ दिली ज्याला गुडलक आपण म्हणतो आणि तो फलंदाज गजेंद्र आहे आणि जेव्हा मात्र एखादी संधी मिळते ना त्याचं सोनं करावं लागतं। आता इथनं मध्ये सोंदे केलं जाईल पाहायला मिळेल आणि षटकातील आतापर्यंत 5 चेंडू कंप्लीट झाले धावसंख्या फलकावरती आहे पाहिली तर फक्त 10 या धावसंख्येवरती शेवटचा चेंडू बाकी आहे। नॉन स्ट्रायकर एंडवरचा फलंदाज स्ट्रायकर एंडवरती जातोय राहुल आतापर्यंत 5 चेंडूवरती तो नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा होता। एका साईडनं लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन पाहतो या मॅचमध्ये मेंटेड पॉवर प्लेची अजुरी मात्र पाहिली तर 1 चेंडूचा खेळ शेष आहे। यावेळी परफेक्ट वॉट अ बॉल सुपर अटॅकिंग गोलंदाजी मिस्टर हर्षद हेंबाडे 6 बॉल इज कंप्लीट फर्स्ट ओव्हर इज कंप्लीट पहिले षटक कंप्लीट झालंय। आता येणारे 12 चेंडू बॉलिंग मार्कवरती येईल फील्ड इथनं मात्र मैदानच्या परफेक्ट अँगलमध्ये पाहायला मिळेल त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक देऊयात तुमच्या डिझेलला संधी ऐकूयात उपसरपंच आरके चषकमध्ये एक सदाबहार गीत।
टर्निंग पॉइंट अँड नेक्स्ट बॉलर मिस्टर अक्षय सरडे आपल्याला बॉलिंग क्रमांकवरती पाहायला मिळतोय. 12 चेंडू इथनं मात्र कशावर फेकले जाते. थोडंसं यावेळी दबाव देखील पाहतोय. असं वाटलं होतं 15 ते 20 धावा पहिल्या षटकामध्ये गोखरेकडनं, मात्र विकेट अजून प्राप्त झाले नाही आहे. मात्र हर्षद हेंबाडे गजेंद्र सायकर एंडवरती आहे. यावेळी पंचांशाची बोलताना पप्पू इरसर यस व्हाईट बॉल. पंचांचे 2 हात समांतर षटक पाहतोय आणि या व्हाईट बॉलनं स्कोर कार्ड एकेरीनं पुढे सरकतंय जाऊन पोहोचते ते फलकावरती. आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतीये. गावदेवी अक्लोली शवर्धात गोखीवरे अक्षय सरडे. नेक्स्ट बॉल वॉटर बॉल चांगला चेंडू होता. थोडीशी पण चेंडूने उचली घेतली नाहीये यावेळी मात्र. नेक्स्ट बॉल यावेळी फटका मात्र चेंडू हवेमध्ये आहे. स्क्वेअरचा खेळाडू त्या ठिकाणी मात्र झेल एज अ ड्रॉप. मात्र या ठिकाणी डायरेक्ट हिट ॲज अ फर्स्ट विकेट डाऊन मिस्टर राहुल. यावेळी मात्र आपल्या परतीच्या प्रवासाला न्यू बॅटर वन डाऊन स्वरूपात मैदानच्या आतमध्ये जरा स्पीडअप करा, धावत जा. 3 ओव्हरच्या मॅच आपण पाहतो. 18 चेंडूचा खेळ. पहिल्या षटकामध्ये 10 धावा. दुसऱ्या षटकात पाहिलं तर अक्षय सरडे बॉलिंग मार्कवरती आला. त्यांनी मात्र या स्पर्धेचं आणि मात्र या मॅचचं वेगळं चित्र पाहायला मिळेल. कारण घरचं प्रेक्षक आपल्याला पाहत असताना 3 चेंडू फेकून झालेत. धावसंख्या फलकावरती फक्त 13. पहिला चेंडू व्हाईट डॉट सिंगल स्वरूपात पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये स्वरूप ज्याचं नाव आहे. आता खऱ्या अर्थानं या मॅचला टीम गोखीवरेकडनं हा स्वरूप देईल का पाहायला मिळेल. सर्व काय अक्षय. यावेळी मात्र चेंडू जास्तच फिरवला गेला. चेंडू चांगला होता त्याच्यावरती मात्र नो डाऊट. पण चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने व्हेरिफिकेशन देण्याचा प्रयत्न केला. जास्त थोडंसं कट करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी मात्र व्हाईट बॉल आणि स्कोर कार्ड धावसंख्या फलकावरती 14 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. यातील विजयी टीम मध्ये गणेशपुरीच्या विरोधात भिडेल. अंतिम सेकंड क्वालिफायच्या दिवसातील असेल. प्रेक्षकांच्या माहिती करता यावेळी स्लाइस केलाय बॉलला. परफेक्ट हेलिकॉप्टर शॉक बॉलवरती सरळ आघात करण्याचा प्रयत्न आहे. सिंगल फक्त कन्वर्ट केली आहे. सिंगल होऊन जास्ती काय मिळणार नाही आहे. स्कोर कार्ड एकेरीनं पाहिलं तर फलकावरती आहे 15. काय मात्र घरचं मैदान प्रेक्षक पाहत असताना गावदेवी अक्लोली जबरदस्त परफॉर्मन्स करते. अक्षय सरडेची गोलंदाजी आजच्या पूर्ण दिवसभरामध्ये या गोलंदाजाने खऱ्या अर्थानं पारहाण बनवले या टीमला. जीसीसी अक्लोली. योगेश पाटील बॅक साईडला पाहतात. फाईन लीगला पाहिलं तर निलेश पाटीलला पाहतोय. त्या ठिकाणी पाहिलं तर हर्षद देखील जय पाटील देखील पाहतोय. यावेळी फ्लॅटेड बॉल ॲज अ बीम बॉल मात्र सिंगल 2 धावा ॲज अ फ्री इट इज अवेलेबल. हायटेड फ्लॅटेड आणि ब्रीमर बॉल आपण पाहतोय. चेंडू द्यायचा आहे 2 धावा. या 2 धावाच्या साह्यानं स्कोर कार्ड फलकावरती आहे 17 या संख्येवरती. संध्याचं वातावरण जरी असेल तरी मात्र आपण पाहतोय 4:28 आज मात्र 20 डिसेंबर पाहतोय. या मॅच करता काही सेकंद काही तास आजच्या दिवसामध्ये सेकंड क्वालिफायपर्यंत पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये कुकसे आपण पाहिलं तर ते मात्र भोईरपाडा तुर्गेशन टीम जबरदस्त मात्र कमबॅक पाहायला मिळाला. पहिल्या 2 मॅचमध्ये सेन्सिटिबल क्रिकेट पाहायला मिळालं. शांतता ही खूप भयानक असते असं म्हणतात ना की वादळापूर्वी येणारी शांतता ही खूप भयानक असते आणि ती कालच्या मॅचमध्ये पाहिली होती. शॉर्टचा बॉल होता पण त्याची पाहू शकाल की गोलंदाजी मार्कवरती असताना अक्षयने चुकी केली आहे ती आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्ड फलकावरती या गोखेवरे 17 या संख्येवरती. गजेंद्र बिग बॅटर सायकल एंडवरती उभा आहे. मात्र अक्षय सरडे नेक्स्ट बॉल जो मात्र फ्री हिटचा मिस्टर आमिंग स्ट्रोक आहे. मात्र फ्री हिटचा चेंडू आहे. जय येतो चेंडू खाली. मात्र यावेळी फ्री हिटचा बॉल त्या ठिकाणी फेकी झेल कॅरी केला होता. मात्र जयचं लक्ष नव्हतं आमच्या आवाजाकडे. फ्री हिटचा बॉल होता. कव्हर एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू पाहतोय जय पाटील आहे. 2 धावा या 2 धावाच्या सहाय्यानं स्कोर कार्ड फलकावरती 19 या धावसंख्येवरती आहे. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय ज्या ठिकाणी पाहायला मिळते. एक चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी फलंदाजी होत असतात प्रत्येक गावाकडची उमेद आपण पाहतोय आणि त्याच पद्धतीने मात्र अक्षय सरडे यावेळी डीप केलंय बॉलला. पुन्हा एकदा जय येतो चेंडूवरती. झेल होतोय कॅरी आणि बिग बॅटर इज गॉन मिस्टर गजेंद्र ॲज अ बॅक टू द डगआउट.
नवीन बॅटर मैदान मध्ये रोहित खराबाचा खेळाडू मात्र 99 आपण पाहतोय. गोविंद आपण पाहतोय. स्कोर कार्ड पाहिलं तर 2 षटकानंतर गोखिवरे आपण पाहतोय फक्त 19 धावसंख्येवरती. म्हणजे पाहत अक्षय सरडेने 3 चेंडू खराब जरी हाताळले तरी मात्र परफेक्ट गोलंदाजी हाताळली गेली आहे. अतिरिक्त स्वरूपात 3 धावा जरी आल्या तरी मात्र फक्त धावा दिल्या गेल्या त्यामध्ये पाहिलं तर 6 आणि त्यानंतर स्कोर कार्ड जाऊन फलकावरती 19. खऱ्या अर्थानं अकलूजकरांनं आज सर्वांचं मन जिंकलंय. समोर टीम गोखिवरे वसई तालुक्यातील नामांकित टीममध्ये आणखी एक नाव आहे आणि त्याच्यावरती मात्र योगेश पाटीलच्या खऱ्या अर्थानं मगाशी सरांनी म्हटलं तालीमध्ये कसलेले खेळाडू नवीन खेळाडूंसह मात्र ही टीम बनवली आहे. त्यामध्ये नवीन खेळाडू आपल्या बॉलिंग कमाकवरती येतोय. साईक ज्याचं नाव आहे. फलंदाज स्वरूप यावेळी परफेक्ट बॉल स्पीड ऑफ द गेम पाहायला मिळतं. परफेक्ट चेंडू मध्ये पाहायला मिळतोय. सिंगल येते सिंगलच्या साईन स्कोर कार्ड फलकावरती 20 रन ऑन द स्कोर बोर्ड. काय परफॉर्मन्स दिलाय. पहिल्यांदा नाणेफेक जिंकली स्वप्नील पाटीलनं. रिनय केलवला पहिल्यांदा फील्ड करणार घरच्या मैदानावरती आणि याचं गेम प्लॅनिंग याचं सक्सेसफुल योगेश पाटीलचं. आत्तापर्यंत मी 18% मात्र हे गेम प्लॅनिंग सक्सेसफुल झालंय. फील्ड करायची समोरच्या टीमला कमी धावामध्ये रोखायचं आणि मात्र सायलेंट मुवमेंटला शेवटच्या अंतामध्ये त्याला एंड करायचं. ही परिभाषा मात्र योगेश पाटील आज लिहिण्याकरता सज्ज झालाय या अकलूजच्या मैदानावरती. डीप केलंय बॉलला मिक्स स्ट्रोक खेळलाय. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली हर्षद येतोय. झेल होतोय कॅरी. 3rd विकेट डाऊन. हाच तर खेळला क्षणामध्ये शंखभूर करणारा सेकंदामध्ये सरड्याप्रमाणे रंग जात बदलणारी ॲज क्रिकेटनं मात्र सेकंदाला महत्त्व दिलं गेलं. तेच मात्र यावेळी मैदान मध्ये पाहतोय. 2 चेंडू फेकून झाले. स्कोर कार्ड फलकावरती आहे फक्त 20 या धावसंख्येवरती. त्यानंतर अखेर चांगल्या स्पर्धा तुमच्या भेटीला नक्कीच येतील. मात्र या विभागातील ही पहिली स्पर्धा आज खऱ्या अर्थानं पूर्ण महाराष्ट्र पाहत असताना एक कर्तृत्वशील आणि कार्यात्मक पाहायला मिळते. अकलूज गावाची पाहतोय. लास्ट मॅच ही 4 ओव्हरची असेल. जी क्वालिफाय सेकंडची मॅच आहे ती 4 ओव्हरची असेल. यावेळी शॉर्ट ऑफ वरती अक्षरशः आघात केलाय गजेंद्रचा. हा मात्र त्या ठिकाणी चेंडू निघून चाललाय सरळ. विकेटचं पदक खेळाडू आपण पाहतोय. 20 ही धावसंख्या फलकावरती आहे. अमित राऊतच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आनंद होतोय कारण चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आला हर्षद. त्याने फक्त 10 धावा. दुसऱ्या षटकामध्ये अक्षय सरडे 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर एक नवीन खेळाडू त्याच्याकडे अनुभव जरी नसेल तरी मात्र कर्तृत्वाची भरारी उंच घेतली आहे. आत्मविश्वास आपला स्वतःवरती सर्वात मोठी बलाढ्य ताकद आहे तीच आपण पाहतोय. साई ऑर इज हॅट्रिक. चेंडू द्यायचा. पहिल्या चेंडूवरती सिंगल. दुसऱ्यावरती विकेट. तिसऱ्यावरती विकेट. हॅट्रिक वरती आहे. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये येतोय. राजाराम आपण पाहतोय. टीम गोखिवरे. 14 बॉल. हॅट्रिक कंप्लीट होईल का. म्हटलं यावेळी मार्च गेज चेंडू निघून चालला सरळ मात्र पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. शॉर्ट स्क्वेअरमध्ये पाहू शकाल 30 सर्कलच्या आतमध्ये स्वप्नील पाटीलला पाहतोय. एक सिंगल येते आहे. एक सिंगलच्या साईडने धावसंख्या फलकावरती आहे 21 या धावसंख्येवरती. सकाळपासूनच मात्र खूप चांगल्या पद्धतीने म्हणतात ना की नशीब जे मात्र अकलूजकरांचे आहेत. कारण आपलं कर्तृत्व आणि जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये पाहायला मिळतात आणि तेच मात्र प्रयत्न करताना कुठेतरी मात्र नशिबाची मिळालेली साथ आज पूर्ण दिवसभरामध्ये पाहिली आहे. यावली मिस्तामिंग चेंडू खाली योगेश पाटील. सेल झाला त्या ठिकाणी कॅरी. विकेट्स होते पतंग. बॅक टू बॅक विकेट आपण पाहतोय. फक्त 2 धावा आतापर्यंत साईड खर्च केला. टीम गोखिवरे थोडीशी मत धडपड अडचणी देते आणि म्हणावं लागेल बॅकफुटला देखील जाते. असं वाटतं होतं प्रेक्षकांच्या माहिती करता 40 ते 50 धावा येतील. पण पुनश्च एकदा क्वालिटी गोलंदाजी दाखवून दिला. खऱ्या अर्थानं आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे. धावसंख्या फलकावरती 21 आहे. शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये जातोय. 4 विकेट डाऊन्स आपण पाहतोय टीम गोखिवरे.
यावेळी लास्ट बॉलवरती देखील एक सिंगल मात्र थांबवले त्या ठिकाणी. मात्र विकेट क्रमांक 5 एक सिंगलच्या सहाय्यानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती 22. आता विजयाकरता 18 चेंडू आणि 23ची सरासरी आहे. लो स्कोरिंग मॅच आहे. मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. टीम अकलोली योगेश पाटील पुनश्च एकदा मात्र तीच फलंदाजी होईल का, सहजपणे धावा चेस केल्या जातील का, का मात्र गोल्डन फिंगर अँड टीम गोखिवरे या मॅचला थोडंसं मग स्वरूप देईल का, ते सर्व काय पाहण्याकरता ऐकण्याकरता या पुढचं धावतं समाधान आमचे गुरुवर्य हडकमुल सर यांना विनंती करतोय की या मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याआधी ब्रेक. येस डीजे. एकवीस 22 धावा झालेले जिंकण्यासाठी 23 धावांचं एक छोटं खानी आव्हान जरी असलं तरी GCC अकलोली घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांच्या समोर खेळताना एक अनामिक दडपण असतं. कारण प्रचंड अपेक्षा असतात घरच्या समर्थकांच्या. जरी 22 धावा या 3 षटकामध्ये कमी वाटत असल्या तरी ज्या प्रकारची गोलंदाजी आहे गोखिवरे संघाकडे, मला वाटतंय सलामीचे फलंदाज त्वरित मैदानात वाटवा. या 23 धावा करताना टीम अकलोलीला वेट अँड वॉचची भूमिका करावी लागेल. कारण मगाशी काय गोलंदाजी टाकली होती आपण पाहिली असेल. योगीराज अनुभवाने परिपूर्ण आहे, त्याच्याकडे खूप मोठी क्षमता आहे. ही कॅन डिस्ट्रॉयड एनी काइंड्स ऑफ अटॅक. क्रिकेटमधले अनेक चढाव उतार त्याने पाहिलेले आहेत. क्रिकेटमधल्या अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्याने एक हाती आपल्या संघाला जिंकून दिलेल्या असल्या तरी एक आहे की टीम गोखिवरे त्यांची गोलंदाजी आतापर्यंत त्या स्पर्धेमध्ये अत्यंत चमकदार ठरलेली आहे. अनेक संघाला त्यांनी आपल्या गोलंदाजी जादूमयी गोलंदाजीचा हिसका दाखवलेला आहे. स्वरूप गोलंदाजीसाठी होतं, पहिलं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं स्वरूपने मगाशी एक अप्रतिम असा स्पेल, मॅजिकल स्पेल टाकला होता. तशा स्पेलची पुनरावृत्ती तो करतो की काय, अशा प्रकारच्या अपेक्षा त्याच्याकडनं त्याच्या संघ पाठीराख्यांच्या असतील. आणि योगीराज गेल्या अनेक वर्षापासून जवळजवळ 10 ते 15 वर्षाची क्रिकेट कारकिर्दीमध्ये स्वतःला सिद्ध केलेला असा एक मोठा बलाढ्य वाईड रेंज ऑफ शॉट की ज्याच्या बॅटीच्या भात्यामध्ये सर्व प्रकारचे फटके आहेत. स्वरूप आणि योगीराज यांच्यामधला द्वंद्व. यावेळेला मात्र पॅडल स्वीपचा वापर केला जातो आणि पहिला चेंडू सीमारेषे पलीकडे फेकून दिला जातोय. दणदणीत आलेला हा चौकार जिंकण्यासाठी आता फक्त आणि फक्त 19 धावांची गरज. देखा ज्याच्या परखा. बघितलं की चेंडू हा लेग स्टंपच्या दिशेने येतोय आणि त्याला सुपला शॉट ज्याला म्हणतो अशा प्रकारचा सुपला शॉट मारला त्यांनी. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड. यावेळेला मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. असं वाटलं बऱ्याचशा प्रेक्षकांनाही की चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे, परंतु चेंडू स्विंगिंग डिलिव्हरी होती. जरी लेग स्टंपच्या बाहेर पडला तरी तिथून जो चेंडू ज्यावेळी फिरला तो स्टंपच्या वरून झालेला आहे. षटकातला तिसरा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला पुन्हा एकदा डिक्लेअर झोनकडे चेंडू जातो एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद 5. जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज. मला वाटते टीम अकलोली संघाने कुठल्याही प्रकारची अजीबोगरीब, उतावीळपणाचे, बेजबाबदारपणाचे फटके न मारता फक्त विकेटवर नुसतं उभं राहून सिंगल डबल जरी काढल्या ना तरी या 23 धावा ते लीलया चेस करू शकतात. कुठल्याही डोक्यामध्ये कुठल्या फलंदाजाच्या कुविचार आलं नाही पाहिजेत. वाकडे तिरके फटके मारून स्वतःवरचा दबाव वाढून घेतला तर अजूनही गोखिवरा संघ त्यांच्या मुसक्या आवळायला कमी करणार नाही.
आता या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने मोठा रोल असेल की बॅट्समन असेल तो योगीराज. योगीराज शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात राहिला तर अकलोलीचे संघाचा विजय निश्चित असू शकतो. वाह, बॅकफूट पंच पाहायला मिळतोय. खनखनीत दणदणीत पुन्हा एकदा ज्याच्या देखा परखा और उसके बाद फिर अपना हल्ला किया और चेंडू जातोय पॉइंट बाउंड्रीने चौकाराच्या दिशेने. धावसंख्या 9. बघा नवीन द यंगस्टर हु आर वॉचिंग द मॅच जस्ट लर्न फ्रॉम दिस लिजंड मास्टर ब्लास्टर. दिस इज वन ऑफ द आयडियल लेसन हाऊ टू चेस द टार्गेट, हाऊ टू फेस द क्वालिटी बॉलर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. दॅट्स अ क्वालिटी क्रिकेट. बघा पंच केला बॅकफुटला जाऊन हळुवारपणे फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळालंय. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 10. दिस इज द आयडियल लेसन द यंगस्टर हु आर वॉचिंग द मॅच हाऊ टू चेस द टार्गेट. धावांचा पाठलाग कसा करावा, चांगल्या गोलंदाजीला कसं खेळावं आणि धावांचा पाठलाग कसा करावा त्याचा एक मूर्तिमंत नमुना आज या आतापर्यंत 5 चेंडूमध्ये योगीराजने दाखवून दिलाय. लेफ्ट आर्म राऊंड. यावेळेला पुन्हा एकदा यावेळेला मात्र जय याने उतावीळपणाचा बेजबाबदारपणाचा फटका मारला आणि अंगाशी आला आणि पहिला हादरा. मी तर म्हणे जयने आपली विकेट फेकलेली आहे. तर पुण्याच्या एक पहिला गडी जय चांगला फलंदाज होता. गोल्डन डकचा शिकार झाला. खरं तर डबल माइन हाफकॉक शॉट खेळला. मारू की नको मारू, मारू की नको मारू. खरं तर पॉवर प्ले आणि पॉवर प्लेमध्ये तुला मारायचंच होतं तर चेंडूला पूर्ण फेसवर घेऊन जोराने मारलं असतं ते चेंडू कदाचित षटकार पण केला असता. लेकिन क्रिकेट में अगर मगर जर तर की कोई अहमियत नहीं होती है. बघा दिस इज आयडियल लेसन. आदर्श नमुना. धावांचा पाठलाग कसा करावा, धावफलक कसा सतत हलता ठेवावा, कुठल्याही प्रकारची हाराकिरी करत नाही. मैंने पहले भविष्यवाणी की है कि जब तक योगीराज वहां पर मौजूद है आखिरी गेंद तक टीम अकलोली की जीतने की संभावनाएं है. डिक्लर झोनकडे चेंडू जातोय. एका धावेसाठी धावसंख्या जाऊन पोचली ती 12. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज का, 11 धावांची गरज. अकलोली संघाने जर फायनल मारली तर 11 बक्षिसी, 11 सायकली. हा संतोष पांढरे यांच्याकडनं. हा बॅट्समन चॉईस आहे. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाईल. हा बॅट्समन चॉईस आहे. हो गोलंदाजीसाठी आलाय मनोज. अजूनही जिंकण्यासाठी आमचे स्कोरर सांगता 11 धावांची गरज. 10 चेंडू आणि 11 धावा. मनोजला आपला संपूर्ण अनुभव 50 लावावा लागेल. नो बॉलचा इशारा पंचांकडनं. एकंदरीत 3 धावा. धावसंख्या 15वर आणि पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल. बघा मनोजवर थोडासा प्रेशर आहे. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. सुपर डिलिव्हरी. बाहेर बलखाती हुई, लहराती हुई, फलंदाजाला गर्भगळीत करणारी, द्विधा मनस्थितीत पकडणारी, फलंदाजाच्या बॅटीला वाकुल्या करत बाय बाय करत चेंडू निघून गेला एसटी रक्षकाच्या हातात.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये जात नाहीये. 1 रन पळून काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली बरोबर 17. जिंकण्यासाठी आता फक्त 6 धावांची गरज. चार चेंडू टाकून झालेले आहेत. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज म्हणजे 8 चेंडू आणि 6 धावा. आणि फलंदाज बाद दुसऱ्या धावेला. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 5 धावा. आणि इथे मात्र महत्वाचा मासा गळाला लागतोय. आणि पुन्हा एकदा अकलोलीच्या समर्थकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण. अकलोलीचे सगळे इथे पॅव्हिलियन मध्ये बसलेले जबरदस्त टेन्शन मध्ये. 6 चेंडू आणि 5 धावा. जकड़ लिया पकड़ लिया मनोज ने आखिरी गेंद पर विकेटों के सामने. बिग ब्लो बड़ी मछली. 15 धावांची एक चांगली खेळी आणि खेळण्यासाठी मैदानामध्ये जातोय चेतन पाटील. छोट्या आपल्या मराठीमध्ये पण काही टोपण नावं खूप मार्मिक आहेत. छोट्या, गोट्या, मोठ्या, बाबू. अगदी दिवसभर झालं आपल्या डीजे मास्टर बाबू आणि गोट्याचं एक गाणं होऊन जाऊ द्या. शेजारीन बाई. राहुल येतोय गोलंदाजीसाठी आणि फलंदाजीसाठी येतोय स्ट्रायकरला स्वप्नील. स्वप्नीलची सत्व परीक्षा, अग्नि परीक्षा, कड़ी परीक्षा ली जाएगी इस बार राहुल के तरफ से. 6 गेंदों में 5 रन. बॉलर ब्रॅडचा जोरदार फटका. एका धावेपेक्षा जास्त मिळणं अशक्य आहे. 5 चेंडू आणि 4 धावा. क्षणाक्षणाला सामन्याचं पारडं बदलत आहे. आता चेतन उर्फ छोट्या त्याची सुद्धा सत्व परीक्षा, अग्नि परीक्षा आहे. राहुल षटकातला दुसरा चेंडू. सुपर्ब डिलिव्हरी आणि फलंदाज बाद असल्याचा निर्णय पंच, स्क्वेअर लेगचे पंच ओमकार यांनी दिलेला आहे. चेतन छोट्या शून्यावर बाद होतोय. आता पुन्हा एकदा अकलोलीच्या संपूर्ण समर्थकांमध्ये प्रचंड दहशतीचं, भीतीचं वातावरण. ओमकार यांना गोवा ट्रिप फिक्स आहेच. 4 चेंडू आणि 4 धावा का? 4 चेंडू 4 धावा.
यासाठी मी पहिल्यांदा भविष्यवाणी केली होती कि अगर वहां पर योगीराज आखिरी ओवर के आखिरी गेंद तक मैदान में डटे रहेंगे तभी अकलोली टीम की जीत की संभावनाएं रहेगी। अभी भी मैच जीतने का पूरा पूरा मौका है, लेकिन नए बल्लेबाज को थोड़ा दिमागी ताकद भी दिखाना पड़ेगी। डोक्याचा वापर केला जाईल। बघूया काय होतंय। पुढचा चेंडू पाय टाकले, चेंडू फ्लिक ऑफ द रिज, एक रन पूर्ण काढले ते दुसरी धाव घेतात की का बघूया। एकच धाव घेतली जाते। आता मला वाटते 3 चेंडू आणि 3 धावा। खरं तर या चेंडूवर मला वाटतं 2 धावा घ्यायलाच पाहिजे होत्या। काफी लंबी दूर तक गेंद गई थी, परंतु मला वाटते स्वप्नीलने मात्र मनावर विचार केलाय की कुठल्याही प्रकारची हाराकिरी करायची नाही। 3 चेंडू आणि 3 धावा। अकलोलीकरांनी पुन्हा सगळे देव आपले पाण्यात बुडवलेत। अमित राऊत यांचं मंत्रजप चालू आहे। मनातल्या मनात तोडगा चालू आहे, तोडगा, भूताली विद्या। 3 चेंडू 3 धावा। हृदयाचे ठोके वाढतायत। सुरेख चेंडू, 2 चेंडू 3 धावा। टीम अकलोलीचे मेंटर असलेले अमित राऊत थोडेसे टेन्शन मध्ये येतात। 2 चेंडू आणि 3 धावा। हातात तोंडाशी आलेला विजय। स्वप्नील बघूया काय करतोय। डोक्याचा वापर करावा लागेल। मोठा उतावीळपणाचा फटका मारण्यापेक्षा काय होतंय बघूया। ओहो, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट। आता 5 चेंडू टाकून झालेत ना। 1 चेंडू आणि 1 धाव। कंपल्सरी चेसिंग आहे, कंपल्सरी चेसिंग आहे, कंपल्सरी चेसिंग। हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आहे। हा तो निर्णय आहेतच ना। चेंडू समजा शेवटचा डॉट निघाला, यष्टीरक्षकाकडे गेला तर मात्र धाव घेतली तरी ती व्हॅलिड धाव नसेल। स्पीड अप, स्पीड अप। आता या लाईव्ह टेलिकास्टवर मॅचेस चालू असल्यामुळे अकलोली गावातल्या सगळ्या ताई, माई, आका, काका, मामा, नाना टीव्ही समोर बसलेले आहेत। काय यतीन पाटील बरोबर? अगदी आई, ताई, माई घरातला गॅस बंद केलेले, त्या सगळा जाऊ दे, पोरांची मॅच बघू दे। त्यांनी आपसमध्ये नामस्मरण सुरू केलेले। 1 चेंडू। पूर्ण अकलोलीकरांच्या आशा अपेक्षा काय होत आहेत बघूया। बघा, शेवटच्या चेंडूला मारायचंच आहे। अमित राऊत को गहरा सदमा। मेंटॉर आहेत तेच आता एकदम म्हणजे एकदम हक्काबक्का। हा म्हणजे त्यांना वेळ लागायची पाळी आलेले आत्ताचा खेळ पाहून। आता तोंडात आलेला घास निघून गेलेला आहे।